सुरुवात करतोय ऑफिशियल पंच माधव ठाकरे सर आणि विशालजी भोईर सर यांच्या साक्षीने सेमीफायनलच्या मॅचला या ठिकाणी सुरुवात होईल। 5 षटकांची मॅच असणार आहे। दोन्ही संघांना महत्त्वाच्या सूचना आम्ही सकाळपासून दिलेल्या आहेत। सूचनांच्या अनुषंगाने सामना चालू होईल। 4 गोलंदाज वापरण्यात येतील। 5 षटकांच्या मॅचसाठी 4 गोलंदाज वापरावे लागतील अशी सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। आणि सामन्याला जशी सुरुवात होईल दोन्ही संघाचे 12वे अतिरिक्त प्लेयर आमच्या सोबत समालोचन कक्षामध्ये जोडले जातील। ही पहिला चेंडू पडायच्या आत आपण या ठिकाणी 12वा प्लेयर आपला उपस्थित पाहिजे याची काळजी घेणं बंधनकारक आहे। दोन्ही टीमचा 12वा प्लेयर समालोचन कक्षामध्ये असावा। या ठिकाणी सेमीफायनल नंबर 1 ला सुरुवात होतीये। आम्ही अल्याणीकर चषक 2025 चा हा थरार पर्व 3 दिवस क्रमांक 9 मध्ये आपण आहात। दिवस क्रमांक 9 मध्ये आपण आहात। शेवटचा महाअंतिम दिवस आणि या महाअंतिम दिवसाची महत्त्वाची सेमीफायनलची मॅच या ठिकाणी सुरू होतीये। आणि जशी सामन्याला सुरुवात होईल पुन्हा एकदा या मैदानावरती आवाज दुमदुमताना पाहायला मिळेल। सकाळच्या सत्रापासून ज्यांना आपण मिस केलं अल्याणी गावचा बुलंद आवाज समालोचन क्षेत्रामधलं आद्य आणि दिग्गज नाव सन्माननीय रिकी खाडे सर यांना आपण ऐकूयात। धन्यवाद। हॅलो हॅलो चला मॅच सुरुवात करायची आहे। आम्ही अल्याणीकर चषक 2025 याच्यासाठी गेला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा। मी रिकी खाडे आपण सर्वांचं आजच्या या शेवटच्या दिवशी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय। क्रिकेटचं खऱ्या अर्थानं हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देणारी स्पर्धा आजच्या या शेवटच्या पर्वामध्ये आपण बघत आहात। सेमीफायनलचा मेगा थरार एका बाजूला असतील परी वॉरियर्स शेरे संघ आणि दुसऱ्या बाजूला असतील साई स्टार अल्याणी संघ। दोन्ही संघादरम्यान ही बिग फाईट छोटी मोठी युद्ध संपली मित्रांनो। आता मात्र सुरुवात आहे मोठ्या युद्धाची। खऱ्या अर्थानं दोन ताकदवर दिग्गज असे दोन संघ एकमेकांच्या समोर भिडतील आणि तो सामना या ठिकाणी भेटीला येतो अर्थात सेमीफायनलचा मेगा सेमीफिनाले सामना। राऊंड मधून बाहेर निघला। हॅलो मेगा फिनालेचा हा मेगा थरार आम्ही अल्याणीकर चषक 2025 चा मेगा थरार। हॅलो या सामन्याची ऑफिशियल पंचायत विशाल भोईर आणि डान्सिंग अंपायर द किंग माधव ठाकरे सर। 5 षटकांची मॅच असेल। मेगा फिनालेचा हा थरार आपल्या भेटीला येतोय। सलामीचे 2 फलंदाज स्ट्रायकिंग एंडवर बघायला मिळतोय शुभम। नॉन स्ट्राइक एंडवर विकास डोंगरे। 2 मोठे खेळाडू अर्थात ताकदवर खेळाडू राईट हँड बॅट्समन शुभम आपल्याला बघायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडवर आणि पहिला गोलंदाज साई स्टार अल्याणी संघाचा गोलंदाज नितीन ज्युनियर राईट हँड राऊंड द विकेट न
सामन्याला होती सुरुवात या षटकातील पहिला चेंडू, या इनिंग मधील पहिला चेंडू, पॉवर प्लेचं पहिलं षटक. लेट्स प्ले. पहिला चेंडू इनसाइड आउट फटका खेळलाय. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका. वाईड इश लॉंग ऑफ मध्ये येतोय एक ब्रँडेड क्वालिटीचा सदाबहार चौकार. 4 धावा. पहिल्या चेंडूवर जबरदस्त स्टार्ट आपल्या संघाला करून देतोय शुभम. इनसाइड आउट फटका खेळला कव्हरच्या दिशेनं आणि नक्कीच 38 क्रॉस करून चौकार वसूल केला. राईट आर्म राऊंड विकेटनं पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका, ताकदवर फटका, पण यावेळेस विकेटचं होतं पता. नितीन ज्युनियर आपल्या गोलंदाजीवर कमाल दाखवत असताना शेरे संघाला बसतोय पहिला धक्का. पहिल्या चेंडूवर चौकार वसूल केल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर विकेट मिळवतोय. कमबॅक करणारा चेंडू होता. ठोसाच ठोसा प्रति ठोसा. नक्कीच याप्रमाणे ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा त्रास वाटत नाहीये. ध्येय समोर आहे. जिंकण्याचं स्वप्न दोन्ही संघांचं. खऱ्या अर्थानं साईस्टर अल्याणी वर्सेस परी वॉरियर शेरे एक काटेकी टक्कर. शहापूर तालुक्यातील 2 नावाजलेले संघ आहेत. आता मात्र शुभम परतला. त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानात दाखल होतोय. शेरे संघाचा वन डाऊन बॅट्समन भूषण. ताकद आहे, नजाकत आहे, क्लास आहे, सगळं काही आहे, परंतु प्लॅनिंग एक्झिक्यूट करावं लागेल मैदानावर. यावेळेस मात्र गोलंदाज नितीन कमबॅक करणारा चेंडू हाताळला गेला आणि विकेटचं पतन स्वतःच्या संघासाठी करतोय. सांघिक यश मिळत आहे. पहिली विकेट गमावली जाते. 4 धावा 1 गडी बाद. परी वॉरियर्स शेरे. लेफ्ट हँड बॅट्समन. नेक्स्ट बॅट्समन भूषण. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हो, यावेळेस मात्र थोडासा दूर राहतो चेंडू लेग स्लिपच्या दिशेनं. बॅटची टॉप एज घेऊन नक्कीच लेग स्लिप मध्ये चेंडू जातोय. एक सिंगल कंप्लीट होतीये स्ट्राईक रोटेट होऊन. आता मात्र विकास डोंगरे. खूप सारा अनुभव, खूप सारं समर्पण क्रिकेटसाठी. कित्येक वर्ष या क्रिकेटच्या नगरीमध्ये स्वतःचं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न अनेक वर्ष शेरे संघासाठी करतायत. जबरदस्त परफॉर्मर आहेत. परंतु आज सेमीफायनलची मॅच, गावाचा मान अभिमान सन्मान दाखवण्याची ही संधी आहे. स्ट्रायकिंग एंड वर बघायला मिळतोय विकास डोंगरे आणि बॉलिंग मार्कवर तर सायसा संघाचा नक्की जोगवता सितारा नितीन ज्युनियर. 5 धावा 3 चेंडू. चौथा चेंडू. यावेळेस मात्र यू मिस आय हिट. त्रिफळा उद्ध्वस्त. गतीमध्ये परिवर्तन. क्लीन बोल्ड. तालीमी नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, वो तो खुद ही तय करते मंजिले आसमानों की. नक्कीच जबरदस्त डान्सर म्हणून ज्यांना आपण अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर बघतोय. महादेव ठाकरे सर आगळ्या वेगळ्या स्टाईलनं आपलं सेलिब्रेशन या ठिकाणी पार पडतायत. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. दुसऱ्या चेंडूवर विकेट आली. तिसऱ्या चेंडूवर एक सिंगल आली आणि चौथ्या चेंडूवर सुद्धा क्लीन बोल्डच्या रूपानं दुसरी विकेट गमावली जाते. परी वॉरियर्स शेरे संघाची. नवीन फलंदाज, द एक्सपिरियन्स, खूप सारा अनुभव. स्वतः संघाचे लीडर रुपेश व्यापारी येत आहेत. खूप सारा अनुभव आहे. मोठी मॅच आहे. मोठी कामगिरी करावी लागेल परी वॉरियर्स शेरे संघासाठी. परंतु समोर जो गोलंदाज आहे नक्कीच बॉलिंग मधून निखारे टाकतोय. जबरदस्त गोलंदाजी करतोय. एक चौकार जर सोडला तर 3 चेंडू अतिशय जबरदस्त पद्धतीनं या खेळपट्टीवर रिलीज केले गेले. धावफलक आपण बघत आहात. 5 धावा 2 गडी बाद. साईस्टार अल्याणी संघाचा गोलंदाज नितीन ज्युनियर आणि स्ट्रायकिंग वर नवीन फलंदाज बघायला मिळत आहेत. रुपेश व्यापारी. पॉवर प्लेचं षटक आहे. सेमीफायनलची मॅच. राईट अँड राऊंड विकेट गोलंदाज नितीन ज्युनियर. रुपेश शेरे इज ऑन स्ट्राइक. रुपेश व्यापारी इज ऑन स्ट्राइक. ओ, स्वीपचा प्रयत्न होता. पंजांकडे लावडा बिल गेली आहे पण अपील फेटाळली आहे. नक्कीच अपील मध्ये जान होती. अपील मध्ये ताकद होती, स्ट्रेंथ होती, परंतु ही अपील फेटाळून लावली आहे महादेव ठाकरे सरांनी. नक्कीच
युनिटी इज द स्ट्रेंथ. एकीचं बळ सर्वात श्रेष्ठ असतं आणि याचा प्रत्यय आता मात्र मैदानावर या अपील मध्ये बघायला मिळाला. खऱ्या अर्थानं तुम्ही जेव्हा मनाने जिंकलेले असता तेव्हा तुम्ही रणामध्ये हरत नाहीये. आत्मविश्वास खूप मोठी गोष्ट आहे. कारण फांदीवर बसलेल्या पक्षाला फांदी मोडेल किंवा तुटेल याची भीती नसते, कारण त्याला त्या पंखांवर विश्वास असतोय. तो विश्वास यावेळेस दाखवावा लागेल दोन्ही संघांना. या षटकातील शेवटचा चेंडू फुल टॉस आणि यावेळेस काय घडतंय? रुपेश व्यापारी क्लीन बोल्ड. षटक क्रमांक पहिलं संपलं. स्वप्नवत गोलंदाजी करतोय नितीन. क्या बात आहे. एक षटक, 3 विकेट, 5 धावा फक्त खर्च केल्या. नक्कीच. आणि या ठिकाणी ज्यांचं शुभागमन झालं, अल्लाडी गावचं एक उमद व्यक्तिमत्व, युवा उद्योजक, आमचे वडील बंधू अर्थात सतीशजी सापळे साहेब यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. महाराष्ट्र सुरक्षा बल यामध्ये कार्यरत असलेले आणि नक्कीच राजकीय पटलावरील एक मोठे व्यक्तिमत्व. त्याचबरोबर गोणाजी वाळिंबे मामा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि जो गोलंदाज आहे अर्थात भावेश, त्याचे वडील अर्थात दिलीप दळवी दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. महाराष्ट्र पोलीस दीपकजी निमसे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. अल्लाडीकर चषकाच्या वतीनं आम्ही तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. षटक क्रमांक 2 सुरू होत आहे. गोलंदाज भावेश दळवी, राईट हँड राऊंड विकेट. फलंदाज भूषण साठी. यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने कट केलाय. डायरेक्ट हिट. काय घडतंय? पुन्हा एकदा विकेट विकेट विकेट. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सतरक्षणाय खलनिग्राय, जनतेच्या सेवेसाठी सदैव कार्यरत असणारं व्यक्तिमत्व, अल्लाडी गावचं भूषण, पोलीस दलात कार्यरत असलेले आमचे वडील बंधू आदरणीय दीपक दादा निमसे यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. मनपूर्वक सहर्ष स्वागत. मॅच चालू आहे. ओव्हर होते ना एवढी. इनिंग मधल्या ब्रेक मध्ये घेऊ. मॅच बघू दे, मॅच बघू दे. सतीशजी सापळे, दीपक दादा निमसे, बळीराम काका वाळिंबे, दिलीपजी दळवी, पडवळ सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं अल्लाडीकर चषकाच्या वतीनं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. मैदानावर जर चित्र बघितलं आपण तर शेरे संघाची जी सुरुवात आहे ती चांगली झाली होती, परंतु मिडल ऑर्डर मध्ये थोडं कोलॅप्स बघायला मिळतंय. तब्बल 4 विकेट्स गमावल्या गेल्यात. नक्कीच जबाबदारीपूर्ण खेळ करावा लागेल. महेश द एक्सपिरियन्स बॅटर मैदानावर येत आहेत. खूप सारा अनुभव आहे, परंतु संघ अडचणीत आहे. ना कद बडा ना पद बडा, जो मुश्किलों में खडा वही सबसे बडा. तुम्हाला मोठेपणाची कामगिरी करावी लागेल. खऱ्या अर्थानं स्वतःचा परफॉर्मन्स दाखवून द्यावा लागेल, कारण ही सेमी फिनालेची मॅच आहे. ज्याप्रमाणे अल्लाडी संघ या मॅच मध्ये उतरलाय, अप्रतिम गोलंदाजी करतोय, त्याप्रमाणे लाजवाब अशी फलंदाजी करावी लागेल शेरे संघाला. राईट हँड ओव्हर द विकेट न गोलंदाज भावेश. फट चेंडू, गचा असा खराब असा चेंडू बघायला मिळाला. नक्कीच या चेंडूला पनिश केलं गेलं आणि महेश पहिल्याच चेंडूवर दणदणीत चौकार वसूल करतायत. क्रिकेटमध्ये तुमची दिशा, तुमची डायरेक्शन खूप महत्वाची आहे. तुमची लाईन लेंथ खूप महत्वाची आहे. यावेळेस मात्र महेश पहिलाच चेंडू फेस करत होते, परंतु या चेंडूचा खरपूस समाचार घेताना त्यांना कोणत्याही प्रकारची कठीणाई या ठिकाणी आली नाहीये. पहिल्या चेंडूवर चौकार येतोय महेश यांच्या बॅट मधून. धावसंख्या पुढे जाते आणि जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर. गडी मात्र 4 गमावलेत, परंतु अजूनही ती जिद्द, चिकाटी, मेहनत, कारण शर्यत अजून संपली नाही. मी अजून जिंकलो नाही. पुढचा चेंडू, मोठा फटका, वाईडिश लॉंग ऑन मध्ये चेंडू जातोय. सिंगल कंप्लीट होतीये. एका धावेची भर. स्ट्राइक रोटेट करून नवीन फलंदाज पुन्हा एकदा
बघायला मिळतोय फलंदाज भावेश यंगस्टर क्रिकेटर भावेश एक चांगला फलंदाज. नक्कीच ओमकार तारमळे सुद्धा डगआउट मध्ये आसरा घेत आहेत. मयुरेश तारमळे खूप मोठी बॅटिंग ऑर्डर शिरे संघाची बघायला मिळते. थोडं फील्ड मध्ये नक्की चेंजेस बघायला मिळत आहेत. राईट अँड ओव्हर द विकेट ना आता मात्र क्लोज किपिंग साठी मक्की जयेश मेजर या ठिकाणी पुढे सरसावताना दिसत आहेत. नाही किपिंग साठीच आहेत. फलंदाज आपल्या बघायला मिळतोय भावेश आणि महेशची जोडी शिरे संघासाठी. मोठा फटका इनसाइड आउट फटका खेळला. एका स्वीपर रिजन मध्ये चेंडू जातोय. चेंडूचा पाठलाग करताना क्षेत्ररक्षक जबरदस्त फिल्डिंग निलेश निमसे जबरदस्त फिल्डिंगचा नजारा पेश करताना 100% कमिटमेंट बघायला मिळते. क्रिकेट म्हटलं की तुमचं फिटनेस महत्वाचं. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सरावाने माणूस परिपूर्ण होतोय आणि त्याची पोचपावती मैदानावर बघायला मिळाली. आता मात्र ही पार्टनरशिप नक्कीच थोडी बिल्ड होताना दिसतीये. फलंदाज भावेश आणि महेशच्या माध्यमातून धावफलक 2 ने पुढे जात आहे. 12 या आकड्यावर जात आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. फुलटास आणि या चेंडूला पनिश केलाय मात्र विकेटचं होत आहे पतन. धन्यवाद. याच दरम्यान व्यासपीठावर आदरणीय मान्यवर उपस्थित आहेत. मी निलेशजी वाळिंबे यांना विनंती करतोय की सतीश दादा सापळे यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन आणि सन्मानचिन्ह देऊन यथोचित स्वागत करायचंय. देवा एक फोटो घे ना. नक्कीच महाराष्ट्र सुरक्षा बल त्याचबरोबर साई पालखी अल्याणीचे पहिले अध्यक्ष त्याचबरोबर अल्याणी गावचं एक उमद व्यक्तिमत्व सतीश दादा सापळे यांचं या ठिकाणी सन्मानचिन्ह आणि मायेची उबदार शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जात आहे. धन्यवाद. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सदरक्षणाय खलनिर्णाय पोलीस दलात कार्यरत असलेले आमचे वडील बंधू दीपक दादा निमसे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत अल्याणीकर चषकाच्या वतीने केलं जात आहे. धन्यवाद डीजे. उर्वरित स्वागत आपण मध्यंतरामध्ये घेणार आहोत. वळूया मॅच कडे. विकेटचं होतं पतन. आता मात्र वंडर बॉय ऑफ शहापूर ओमकार तारमळे स्ट्रायकिंग एंडवर बघायला मिळत आहेत. पहिला चेंडू खराब चेंडू आणि या चेंडूला दिशा दाखवली आहे. आसमान दाखवलाय. नो बॉल प्लस 6 धावा. षटकार. तो आला त्यानं पाहिला आणि त्याने भिरकावून दिला चेंडू सीमारेषे पार. ही दहशत आहे ओमकार तारमळेची. फुलटॉस चेंडू आणि नोचा इशारा पंचांचा. खराब चेंडू बघायला मिळाला. भावेश नक्कीच 2 या षटकामध्ये असे चेंडू बघायला मिळाले की नक्कीच ते थोडे टेस्टिंग करणारे होते. यात काही शंका नाहीये. 7 धावांनी धावफलक वाढतंय. तब्बल 19 धावांवर आता मात्र संघ जाऊन पोहोचतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आणि हा फ्री हिट असेल. ओमकार तारमळे ऑलराऊंडर पर्सनॅलिटी आहे. लेदर क्रिकेट खेळत असतात. परवा एक स्पर्धा पार पडली भिवंडी या ठिकाणी अंडर 25 आणि त्या स्पर्धेचे रनरअप गणेश डिंगोरे आणि ओमकार तारमळे नक्कीच व्यावसायिक क्रिकेट खेळत असतात. आणि आता मात्र परिवार शिरे संघाचा हा सितारा मैदानावर बघायला मिळतोय. भावेशला मात्र कमबॅक करावं लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. फ्री हिट असेल. फटका फसलाय परंतु फ्री हिट आहे. कोणत्या प्रकारची जोखीम नाहीये. एक धाव कंप्लीट होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे. संधी मात्र यावेळेस मात्र थर्ड अंपायर डिसिजन ऑन पेंडिंग. राम पाटोळे सर या ठिकाणी बिझी राहतील. रनआउटची संधी होती. संधीचं सोनं होईल का प्रश्न आहे आणि प्रश्नाचं उत्तर थर्ड अंपायर आम्हाला काही क्षणार्धात सांगतील. फ्री हिट होता. फटका फसला परंतु
सिंगल मिळाली, डबलचा प्रयत्न होता. डिसिजन पेंडिंग आहे. आपण बघत आहात कल्याणीकर चषक, नक्कीच डिसिजन या ठिकाणी पेंडिंग आहे. राम पाटोळे सर अगदी काही क्षणातच हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. पहिलं षटक अतिशय जबरदस्त पद्धतीनं नितीनचं बघायला मिळालं. सेफ क्रीज मध्ये पोहोचलेला आहे. सेफ आहे, फलंदाज सेफ आहे. या एक सिंगल मिळते या चेंडूवर आणि धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचते 20 या आकड्यावर. 20 रन्स ऑन स्कोर बोर्ड. जवळजवळ 5 विकेटचं पतन झालंय, परंतु अजूनही ओमकार तारमळे, मयुरेश तारमळे अशी धाकड फलंदाजी बाकी आहे. 2 षटकं संपली, 5 षटकांची मॅच आहे, 3 षटकांचा खेळ बाकी आहे. धावसंख्येचा विचार केला तर 20 धावा धावफलकावर बघायला मिळत आहेत. नक्कीच सलाम शेख कल्याणी गावचं स्वप्न म्हटलं तर वागो ठरणार नाहीये. चित्त्याच्या चपळाईप्रमाणे क्रिकेट खेळत असतो. आता मात्र वैयक्तिक पहिलं संघासाठी 3रं षटक घेऊन येतोय कल्याणी संघासाठी. धावसंख्या 20. ओमकार तारमळे वर्सेस सलाम शेख. राईट हँड ओव्हर द विकेट ना. स्लोवर वनचा मारा टॅप केलाय, बॅकफुटवर जाऊन पंच केला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण सलाम शेखचं बघायला मिळतंय. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. थांबून ठेवणारा चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस बघायला मिळाली. सलाम शेख नक्कीच ओमकार तारमळे. बॅटल जबरदस्त आहे. यावेळेस मात्र ऑब्स्टिकच्या खूप बाहेरचा चेंडू आगळ्या वेगळ्या स्टाईल ना, महादेव ठाकरे स्टाईल ना. इट्स अ वाईड बॉल. महादेव ठाकरे सर म्हटलं की नाद करायचा नाही. या वाईडनं, या एक्स्ट्राजनं 1 धाव वाढतीये, 21 धावा. आता मात्र या धावगतीला एक संजीवनी प्राप्त होतीये. ओमकार तारमळे पुन्हा एकदा लोवर फुलटा चेंडू आहे. टायमिंग चुकलंय परंतु ताकद भरपूर आहे. या चेंडूवर ओमकार तारमळेचा बॅट बंद होतोय. षटकार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तरुणाईच्या गळ्यातील ताईद, राजकारण, समाजकारण, आध्यात्मिक, राजकीय सर्व क्षेत्रावरील एक जाणकार व्यक्तिमत्व, ना पाहिली माणसं, खऱ्या अर्थानं समाज हिताचा वसा आणि वारसा ज्यांच्या कार्यकर्तृत्वात आहे. शिरगाव गावचे उपसरपंच आदरणीय रविदादा मडके यांचं शुभागमन कल्याणीकर चषकामध्ये होत आहे. आम्ही कल्याणीकर चषकाच्या वतीनं रविदादा यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मानाचा, अभिमानाचा, स्वाभिमानाचा भगवा झेंडा खांद्यावरती घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं या परिसराचं उमद नेतृत्व शिरगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच रविदादा मडके यांचं हार्दिक सहर्ष स्वागत. ओ टू कॉम्बॉक्स. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र फटका फसलाय. लोवर फुलटा चेंडू होता. थोडासा गतीमध्ये परिवर्तन बघायला मिळालं. सलामचं एक कौशल्य आहे, सलामचं व्हेरिएशन आहे. कारण सलाम शेख गतीमध्ये परिवर्तन करण्यासाठी ओळखला जातोय. ओमकार नक्कीच कुठेतरी टायमिंग चुकलं. वर 28 धावा धावफलकावर 3रं षटक मार्गस्थ. एक षटकार या चेंडू षटकामध्ये आला. स्ट्रायकिंग रोटेट होती आणि महेश टोंगरे स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन. हेच तर खासियत या गोलंदाजाची. त्याचबरोबर आदरणीय रविदादा मडके यांच्या समवेत त्यांच्या धर्मपत्नी, महाराष्ट्राच्या रणरागिणी, महाराष्ट्र पोलीस मडके मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं सुद्धा क्रीडा नगरीमध्ये कल्याणी ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत आहे.
नक्कीच काही माणसांचं येणं फक्त नुसतं येणं नसतं, तर आपल्या हृदयावर कोरलेलं एक सुरेख लेण असतं. अशी गोड मंडळी या ठिकाणी उपस्थित होती आहे. ही अल्याणीकर चषकाची खासियत आहे, हेच मोठेपण आहे. जबरदस्त बॅटल बघायला मिळत आहे. पुन्हा एकदा स्लोवर बनचा मारा, महेश डोंगरे पूर्णपणे बीट होतात या चेंडूवर. ओमकार तारमळे नक्कीच स्ट्राईक पासून वंचित राहत आहेत. 3 षटकं संपली मित्रांनो. 3 षटकाच्या समाप्तीनंतर परी वॉरियर शहरी संघाची धावसंख्या होती आहे. सॉरी, एक चेंडू शिल्लक आहे, एक वाईट चेंडू होता. कितीच 28 धावा, तिसरं षटक आणि शेवटचा चेंडू बाकी आहे. महेश डोंगरे यांना उत्तर शोधावं लागेल. नक्कीच व्हेरिएशन दाखवतोय सलाम शेख. पुन्हा एकदा स्लोवर वन. व्हॉट अ लवली बॉलिंग. जर नक्कीच या मेगा सेमीफिनाले मध्ये आपल्या संघासाठी भरीव कामगिरी करणारे गोलंदाजी आता मात्र सलाम शेख करतोय. आणि याच दरम्यान आपण व्यासपीठावर स्वागताकडे वळतोय, ज्यांचं आगमन या ठिकाणी झालं. अर्थात गुरुदादा वाळिंबे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सतीश दादांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते गुरुमामा वाळिंबे यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन सहर्ष स्वागत करायचं. त्याचबरोबर अल्लाणी गावचं भूषण माजी खेळाडू नितीन सिनियर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. भाजपा कार्यकर्ते, युवा उद्योजक म्हणून त्यांच्याकडे ओळखलं जात आहे. त्यांचं सुद्धा सतीशजी सापळे यांच्या शुभ हस्ते नितीन निमसे यांचं स्वागत केलं जात आहे. पापड व्यावसायिक म्हणून ज्यांनी अल्पावधीतच यश मिळवलं. मित्रांनो, पहिल्या षटकामध्ये 5 धावा होत्या, तदनंतर 15 धावा. हे षटक थोडंसं इकॉनॉमिकल कमी बघायला मिळालं. अर्थात 8 धावा फक्त खर्च केल्या, पण मधलं षटक नक्कीच ओमकारनं दहशत दाखवली होती. अजूनही ओमकार मैदानावर आहे. 3 षटकांचा खेळ संपला, 28 धावा धावफलकावर, 5 गडी बाद झालेले आहेत. आपण वळूया पाहुण्यांच्या या ठिकाणी स्वागताकडे. असं म्हटलं जात आहे, शब्दांनाही कोडं पडावं अशी काही माणसं असतात. आपलं किती सद्भाग्य असतं जेव्हा ते आपल्यात असतात. शिरगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच, भावी जिल्हा परिषद सदस्य, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खऱ्या अर्थानं युवा कार्यकर्ते आणि तरुणांच्या गळ्यातील ताईत रविदादा मडके या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आदरणीय सतीशदादा सापळे यांना विनंती करतोय की आदरणीय रविदादा मडके यांचा आपण माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि सन्मानचिन्ह देऊन यथोचित स्वागत करायचं आहे. रविदादा मडके म्हटलं की समाजकारण, राजकारण आणि विकासाचं पर्व ज्यांच्या व्यक्तिमत्वातून झळकतं त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं. आजचा शेवटचा दिवस आणि ज्यांची उपस्थिती प्रार्थनीय होती, रविदादा मडके यांचं या ठिकाणी आयोजन कमिटीच्या वतीनं सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ आणि मायेची उबदार शाल देऊन आनंदमय स्वागत केलं जात आहे. वळूया मॅच कडे. थँक्यू सो मच डीजे. षटक क्रमांक 4 सुरू होत आहे. ओमकार तारमळे अजूनही मैदानावर दहशत दाखवत असताना स्ट्रायकिंगचा भार सांभाळतोय. गोलंदाज आहे नक्कीच अल्याणी संघाचा एक जबरदस्त गोलंदाज हर्षल वाळिंबे बघायला मिळतोय. राईट हँड ओव्हर द विकेट न पहिला चेंडू, 4थं षटक. पहिल्या चेंडूवर ऑफ साइड वर जोरदार प्रहार केलाय. स्टँड अँड डिलिव्हर, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, षटकार. धन्यवाद महादेव ठाकरे सर. नक्कीच आमच्या अमर सरांनी सांगितलं की बॉटम हँड मध्ये खूप ताकद आहे फलंदाजाच्या. जबरदस्त टायमिंग आहे, टेम्परामेंट आहे. ठाकरे सरांना सतीश सापळे सरांकडनं 100 रुपयाचं बक्षीस आलंय. आता मात्र स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न होता, टायमिंगचा प्रॉपर झाला नाहीये. गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं, टप्प्यामध्ये बदल केला गेला. ही हर्षलची खासियत आहे. ठोसा
एक तेरी तो एक मेरी. पहिला चेंडू नक्कीच षटकार गेल्यानंतर कमबॅक करणारा हा चेंडू होता. धावसंख्या 6 पुढे गेली मगाशी 34 धावांवर 34 रन्स. चौथं षटक मार्गस्थ आहे. ओमकार फटका फसलाय. झेलची संधी आहे. स्वतःच्या गोलंदाजीवर झेल टिपण्याचा प्रयत्न. व्हॉट अ लवली कॅच. कॅच ऑफ द मॅच. ही कॅच नाहीये. गोल्डन विकेट आहे. गोल्डन विकेट. तालीमें नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, वो खुद ही करते हैं मंजिला आसमानों की. या ठिकाणी या चेंडूला आसमान दाखवलं होतं. हर्षल या झेलसाठी आणि तुझ्या गोलंदाजीसाठी शिरगाव ग्रामपंचायत उपसरपंच आदरणीय रविदादा मडके यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. नक्कीच हे मोटिवेशन आहे, हे प्रबलन आहे, ही प्रेरणा आहे या गोलंदाजासाठी. एक मोठी विकेट परी वॉरियर शेरे संघाची या ठिकाणी गमावली जाते आहे. परंतु एक गेला मात्र दुसरा आला. तो सुद्धा तेवढाच धाकड फलंदाज आहे. नाव त्या फलंदाजाचं आहे मयुरेश तारमळे. धावफलक आपण बघतोय 34 धावा धावफलकावर. 6 विकेट्स गमावल्यात शेरे संघानं. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. यावेळेस मात्र मयुर स्लिप आउट करण्याचा प्रयत्न होता. नक्कीच चेंडू चांगला रिलीज केला गेला. जबरदस्त पद्धतीनं आउट स्विंगर बघायला मिळतोय. याच दरम्यान आल्याली गावचा एक प्रतिष्ठित नागरिक आमचे वडील बंधू बाळू दादा निमसे यांचं शुभागमन होत आहे. आणि काका अर्थात गुरुनाथ मामा यांच्याकडनं हर्षलसाठी 100 रुपयाचं बक्षीस आलंय. धन्यवाद. यॉर्कर क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र. जेव्हा जेव्हा यॉर्कर टाकले जातात तेव्हा तेव्हा नयनरम्य दृश्य मैदानावर दिसत असतं. अमर सर, क्रिकेटमध्ये 2 गोष्टींची इज्जत केली जाते. सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरे म्हणजे यॉर्कर. जबरदस्त यॉर्कर बघायला मिळाला यावेळेस मात्र हर्षलच्या गोलंदाजीमधून. मयुरेश कंबर कसावी लागेल, चांगले फटके खेळावे लागतील. 4थं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा स्लोवर वनचा मारा आहे. काय घडतंय काय बिघडतंय. मयुरेश तारमळे हताश निराश आता मात्र रनआउटच्या रूपानं आपली विकेट गमावतोय. सात विकेट्सचं पतन आणि 34 धावा. नक्कीच ओमकार ज्यावेळेस होता तेव्हा वाटलं होतं की 60 ते 70 धावांपर्यंत ही मजल जाऊ शकते, परंतु अजूनही वेळ गेली नाहीये. रितेश येतोय, यंगस्टर खेळाडू आहे. शेरे संघाचा यंगस्टर खेळाडू रितेश मैदानावर येतोय. त्याला साथ देत आहेत लिजेंडरी नक्कीच क्रिकेटर महेश. या मॅच मध्ये थोडीशी संघर्षाची छाप आपल्याला बघायला मिळते. थोडा स्ट्रगल बघायला मिळतोय, परंतु अजूनही शेवटचं षटक शिल्लक आहे सलाम शेखचं. या षटकामध्ये खोऱ्यानं धावा वसूल करण्याचा प्रयत्न महेशांचा असेल. राईट हँड वर विकेटनं शेवटचं षटक या इनिंग्स मधलं सलाम शेख घेऊन येतोय महेश डोंगरे यांच्यासाठी. यावेळेस मात्र फटका फसलाय, परंतु सेफ झोन मध्ये चेंडू पडतोय. एक सिंगल डबलचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण. 2 धावांनी धावफलक वाढतंय. 36 धावा धावफलकावर. अजूनही 5 चेंडू आहेत. 50 धाव संख्या जर उभारली तर गोलंदाजी एवढी तगडी आहे शेरे संघाकडे की नक्कीच मॅच मध्ये मजा येईल. ओमकार तारमळे असतील, मयुरेश असेल, दीपेश असेल, रुपेश व्यापारी असतील, एक ताकदवर असे गोलंदाज त्यांच्या खात्यामध्ये आहेत. परंतु आता मात्र हे 5 चेंडू खूप महत्वाचे आहेत. सलाम शेखला सुद्धा आपल्या संघासाठी भरीव कामगिरी करावी लागेल. यावेळेस मात्र बॅटची इनसाइड एज लागते आणि कॉट बिहाइंड विकेट ना महेश डोंगरे बॅट टू द पेव्हलियन.
दुसरं गाणं लाव दुसरं गाणं लाव. अल्लाडीकडच्या स्टोर लाव ना. षटक क्रमांक 5 मागस्त आहे. थोडी पडझड बघायला मिळतीये. 8 विकेटचं पतन होतंय. 36 धावा धावफलकावर. थोडी नक्कीच स्ट्रगल बघायला मिळत आहेत. यावेळेस मात्र नवीन फलंदाज नटराजन स्टाईल फटका खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच अपील फेटाळली आहे. अपील मध्ये जान होती परंतु घुटनात एक तमाशात एक स्टाईलनं फलंदाज रोहित खेळताना बघितला. यावेळेस मात्र धावसंख्या 36 वर स्थिरावलेली आहे. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीये. प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीनं करतात. क्रिकेटमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं करून दाखवण्याची गरज असते. तो प्रयत्न यावेळेस मात्र रोहितचा बघितला परंतु असफल. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. पंच आमच्याकडे वळतील. दोन्ही हात समांतर वेगळ्या स्टाईलनं. पॅन्ट फाटेल सर. हळू. नक्कीच स्ट्रेचेबल आहे. कुछ नहीं होगा. वाईट चेंडू. यावेळेस मात्र सलाम पुन्हा एकदा. जबरदस्त चेंडू. शफल येऊन खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइड टार्गेट करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा परंतु सलामच्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन आहे. व्हरायटी आहे. आता मात्र अल्लाडी संघ या मॅच मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स करतोय. अवघ्या 37 धावांपर्यंत थांबून ठेवलाय आतापर्यंत. षटकातील पुढचा चेंडू. सलाम शेख टू रोहित. मोठा फटका अलॉंग द कार्पेट चेंडू. नक्कीच काउ कॉर्नर रिजन मध्ये जातो. एक सिंगल कंप्लीट. डबलचा प्रयत्न असेल. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेटचा नजारा मैदानावर बघायला मिळतोय. सलाम थोडासा नाराज परंतु 2 धावा यावेळेस मात्र बघायला मिळतात. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट रितेश आणि रोहितच्या माध्यमातून बघायला मिळाली. 2 धावांनी धावफलक वाढते आणि जाऊन पोहोचताय 39 या आकड्यावर. 39 रन्स. लॉस ऑफ 8 इम्पॉर्टंट विकेट्स. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. इनिंग मधील शेवटचा चेंडू आहे. 39 धावा. फुलटॉस आणि पूर्णपणे बीट फलंदाज. 39 धावा 5 षटकामध्ये आणि 40 धावांचं टार्गेट. ही सेमी फिनाले जर जिंकायची असेल तर अल्लाडी संघासमोर हे टार्गेट डिफेंड करायचं असेल तर शेरे संघाला स्वप्नवत कामगिरी करावी लागेल. गोलंदाजी दर्जेदार करावी लागेल. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. एक मिनिट. याच वेळेस अल्लाडीकर चषकाला भेट देण्यासाठी समाजकारण राजकारण ज्यांच्या रक्तात आहे. विकासाचं पर्व ज्यांच्या शरीरात आहे अर्थात आदरणीय कमलाकरजी घरत साहेब यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आणि आमचे मोफे दादा परटोली गावचे आनमान शाण यांचं आगमन होत आहे. त्याचबरोबर मी दीपक आमचे नरेशजी निमसे साहेब विनंती करतोय आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत. बाळूदादा मोहपे यांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. त्याचबरोबर युवा उद्योजक शेखरजी वाळिंबे यांचं सुद्धा शुभागमन या ठिकाणी होत आहे. मनपूर्वक सहर्ष स्वागत. सतीश दादा 100 रुपयाचं बक्षीस दिलं होतं आपण महेश यादव सरांना. ते या ठिकाणी उपस्थित आहेत. परफॉर्मन्स द्यावा लागेल सर अजून सुद्धा. बक्षिसांची खैरात होईल. कॉंग्रॅच्युलेशन सर. मी नरेशजी निमसे यांचं स्वागत करतोय आणि विनंती करतोय आपण स्थानापन्न व्हायचं आहे. फर्स्ट इनिंगचा थरार संपला मित्रांनो. सेकंड इनिंग बाकी आहे आणि सेकंड इनिंगचं समालोचन घेऊन येत आहेत या शहापूर तालुक्याचं गोड स्वप्न. उत्कृष्ट निवेदक, उत्कृष्ट शिवव्याख्याते, उत्कृष्ट समालोचक ज्यांच्या शब्दांमध्ये जादू आहेत. शब्द हेची जीवन, शब्द हेचे आमचे जीवन. आणि खऱ्या अर्थानं शब्द अंतरीचे असतात. खऱ्या अर्थानं त्याचं श्रेय मात्र तुमच्या बुद्धीला जातं. कारण भावना हृदयात तयार होतात. शब्दांच्या रूपाने त्या ओठांवर येतात आणि त्यातून साकारतं ते वक्तृत्व असतं. वक्तृत्वाचा महामेरू शिरोमणी अमरजी राऊत सर विनंती करतोय आपण पुढील इनिंगचं समालोचन घेऊन यायचं.
जय शेलूमाता वर्ल्ड संघाचे कॅप्टन आणि डिंगडॉंग परटोली संघाचे कॅप्टन आपण टॉस कक्षामध्ये या नाणेफेकीचा कौल आपण करत आहोत। शेलूमाता वर्ल्ड आणि डिंगडॉंग परटोली दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी टॉस साठी यायचं आहे। मान्यवर कमलाकरजी घोरत साहेबांना मी विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल आपण पार पाडत आहोत। डिंगडॉंग परटोली संघाचे कॅप्टन या ठिकाणी आपण नाणेफेक कक्षामध्ये या नाणेफेकीचा कौल आपण करत आहोत। डिंगडॉंग परटोली संघाचे कॅप्टन आपण या मान्यवर कमलाकरजी घोरत आणि ठाणे जिल्हा चिटणीस भाजपा आदरणीय कमलाकरजी घोरत साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत आणि आदरणीय बाळूदादा मोफे मान्यवर आमच्या सोबत आहेत तथा ओबीसी मोर्चा शहापूर तालुका अध्यक्ष सतीशजी सापळे साहेबांच्या शुभ हस्ते यांच्या उपस्थितीमध्ये कमलाकरजी घोरत साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी पार पाडत आहोत। शेलूमाता वर्ल्ड आणि त्यांच्या सोबत फाईट करेल डिंगडॉंग परटोली नाणेफेकीचा कौल पार पडतोय। नाणेफेक जिंकली आहे वर्ल्ड संघानं। मी मान्यवरांना विनंती करतोय आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे। पाहुण्यांना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे। या ठिकाणी शेळूमाता वर्ल्ड संघ नाणेफेक जिंकला, काय निर्णय घ्याल? क्षेत्ररक्षण फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारताय। मित्रांनो ही 40+ ची टीम आहे, भिवंडी तालुक्याला बिलॉंग करणारा संघ आहे। निश्चितच एक ताकदवर संघ म्हणून शेलूमाता वर्ल्ड संघाकडे पाहिलं गेलं। या मैदानावरती भरपूर चांगला परफॉर्मन्स आम्हाला पाहायला मिळालाय। सर कसं वाटतं इथं आल्यानंतर इथलं क्राऊड पाहून आणि इथलं आयोजन पाहून काय वाटलं? खूपच छान आहे। नक्कीच आयोजनाची दाद देत आहेत। सोबत शेलूमाता वर्ल्ड संघ आहे, फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि फलंदाजीचं पाचारण दिले आहे डिंगडॉंग परटोली संघाला। थँक्यू सो मच सोनाजी खाडे सर। चला बोलूयात मैदानाच्या आत आपल्याला सेमीफायनलचा थरार पाहायला मिळतोय। 40 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आत साई स्टार अल्याणी बॅट करताना पाहायला मिळतंय। तिसरा चेंडू, व्हॉट अ लवली डिलिव्हरी, बॅक टू बॅक अनदर डॉट बॉल। भूषण मात्र चांगली सुरुवात करून दिली। मगाशी रेकी खाडे सरांनी ज्या पद्धतीने उल्लेख केला आणि नमूद केलं की काही गोष्टी अशा आहेत, थोडेसे आकडे आपल्याला धावांच्या स्वरूपामध्ये गणितीय स्वरूपामध्ये कमी वाटत होते, परंतु तुम्ही सेमीफायनलचा सामना खेळत आहात। यामध्ये जो संघ विजयी होईल तो संघ मात्र थेट आपल्याला फायनल मध्ये प्रवेश करताना पाहायला मिळेल आणि या स्टेजला दबाव त्या गर्तेमध्ये तुम्ही असता। सलगचे 3 डॉट बॉल आले, जबरदस्त सुरुवात। चौथा चेंडू ट्रॅकर, यावेळेला मात्र निश्चित डिफाईन लीगला खेळलेला फटका जयेश यांच्या बॅट मधनं लगातारच्या 3 डॉट बॉल नंतर एक फटका खेळला गेला। दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय, इथे मात्र अग्रेसिव्ह जो नेस दाखवला जातोय, अग्रेसिव्ह नेस इथे ज्या वेळेला दाखवला जातोय, आक्रमकपणा ज्या वेळेला दाखवला जातोय तो कुठे दाखवावा, या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण तर येणाऱ्या काही वेळामध्ये करूच। पण जिथे धावा 2 झाल्या असत्या, गडी बाद झाला असता, तिथे मात्र चुकीच्या थ्रोमुळे आणखी 1 रन एक्स्ट्रा गेली आहे। पहिले 3 निर्धाव चेंडू टाकले। खरं तर कमाल म्हणावी लागेल गोलंदाज सलाम याची। पहिल्या डावामध्ये ज्या वेळेला 2 षटकांचा स्पेल सलामनं टाकला, षटक क्रमांक 3 हाताळलं, त्यामध्ये खर्च केली केवळ 8 धावा आणि शेवटचं महत्वाचं षटक ज्या वेळेला टाकलं गेलं त्यामध्ये आला केवळ 4 धावा। 1 शॉटचा इशारा आलाय, 1 फॉर दी ओव्हर। ओके, 1 फॉर दी ओव्हर, बाउन्सचा इशारा यावेळेला दिला गेला। आता मात्र बाउन्सरचा वापर केला जाणार नाही गोलंदाज भूषणकडनं आणि आपण उहापोह करत होतो सलामच्या या सगळ्या कामगिरीबद्दल। या क्षणाला यांचं मोलाचं सहकार्य आम्ही अल्याणीकर चषक 2025च्या स्पर्धेला लाभलेला आहे। टेंबरे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच युवा नेतृत्व माननीय विशालजी विषे यांचे इथे शुभागमन झालेलं आहे। आम्ही अल्याणीकर चषक 2025च्या वतीनं माननीय विशालजी विषे यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो।
या विभागातील युवकांचा आवाज म्हणून ज्या नेतृत्वाकडे आपण सातत्यानं पाहतो असं नाव म्हणजेच माननीय विशालजी विशे साहेब. 4 चेंडू 3 धावा, 40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणारे हे घमासान मैदानाच्या आत पाहायला मिळते. नितीन निमसे नव्वद स्ट्रायकिंग एंड. फुल टॉस बिरकावून दिलाय विकेटला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात असेल. दुसरा धावेचा कॉल दिला जातो आहे, परंतु ऐन महत्वाच्या क्षणाला तो रिजेक्ट देखील केला जाईल. सिंगलवर समाधान मानावं लागेल. रिकी सर, मी या क्षणाला कौतुक करतोय गोलंदाज भूषण तारमळेचं. 40 धावा आहेत. वाचवायला तुमच्याकडे जेव्हा कमी उरलेलं असतं तेव्हा उरलेलं कमी वाचवण्यासाठी संघर्ष पराकोटीचा असला पाहिजे, लढा प्राणपणाचा असला पाहिजे, जिद्द जिंकण्याची असली पाहिजे, ईर्ष्या समोरच्याला पराभूत करण्याची असली पाहिजे. आणि हे मिश्रण ज्या वेळेला तुमच्या उरामध्ये खऱ्या अर्थानं ते गोळमळू लागतं त्यावेळेला विजयाचा हुंकार बाहेर निघतो. जयसाठी इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर आले. स्टान्स घेतला होता. अनप्लेबल यॉर्कर बॉल आपल्याला पाहायला मिळाला. प्रश्न विचारला गेला बॅटर जयेशला गोलंदाज भूषणकडनं, परंतु त्यावर मात्र कोणतंही उत्तर नाही. या सुरुवात चांगली झाली आहे. 40 धावांचा बचाव करत असताना निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या पहिल्या षटकात भूषण तारमळेनं खर्च केल्यात केवळ आणि केवळ 4 धावा. आता जो आस्किंग रन रेट आहे ना, तो गोलंदाजांना आत्मविश्वास प्रदान करून देणारा प्राप्त झालाय. मगापासनं 5 षटकांमध्ये 8च्या सरासरीनं ज्या वेळेला गोलंदाजी करावी लागते, म्हणून नेहमी आपण म्हणत असतो ऍज अ डिफेंडर म्हणून तुम्ही मैदानात उतरता, बचावात्मक पावित्र्यानं खेळण्याची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी मैदानाच्या आत ज्या वेळेला तुम्ही उतरताना त्यावेळेला तुम्हाला बिलो द आस्किंग रन रेट, धावांच्या अपेक्षित सरासरीपेक्षा कमी धावा प्रत्येक षटकामागे खर्च करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या 8 धावांची गरज असताना केवळ 4 धावा खर्च केल्यात. कमालीचा स्टार्ट झालाय, कमालीची सुरुवात झाली आहे. गोलंदाजांच्या खेमूकडनं पुन्हा एकदा आत्मविश्वास दुणावला असेल परी वॉरियर्स शेरे संघाचा. यंदाचा हंगाम या संघानं गाजवलाय. याही पेक्षा कठीण परिस्थिती सातत्यानं शेरे संघासमोर आली आहे. वॉरियर्स म्हणून नुसतंच ते मिरवत नाहीत, तर या संघाला वॉरियर्स सारखं लढता येतं, योद्ध्यांसारखं युद्ध खऱ्या अर्थानं मैदानाच्या आत घडवता येतं. आणि म्हणून जेव्हा नैराश्याचा अंधकार तुम्हाला गिळंकृत करण्यासाठी सज्ज असतो ना, तेव्हा आत्मविश्वासाचा दिवा हातात घेऊन संघर्षाच्या वाटेवर जर चालत राहिलात तर जगातला कितीही गडद काळोख हा तुम्हाला यशाचा उजेड आणि प्रकाश दाखवल्याशिवाय राहत नाही. बॉलिंग मार्कवर वन ओव्हर लेजेंडरी क्रिकेटर मनीष व्यापारी. लगातार 3 विकेट जर घेतल्या तर अभिषेक जोशी आणि विवेक डोंगरे यांच्याकडनं 500 रुपयांचा पारितोषिक आलाय. फर्स्ट बॉल, पहिला चेंडू स्लो वन ऑन साइडला लॉंग दी कार्पेट, लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू मात्र निघून चाललाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. सिंगलवर समाधान मानावं लागेल. आणि या सिंगलनं 40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असणाऱ्या साईस्टर अल्याणी या संघाची धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 5 धावा. सुरुवातीचे 7 चेंडू अधिराज्य गाजवलं. मी म्हणेल की फलंदाजांच्या मनसुब्यांना थोडंसं शांत ठेवलं. त्या बॅटचं जे तोंड ना ते बंद करण्यामध्ये तुर्तास तरी परी वॉरियर संघाला यश आलं. नेक्स्ट बॉल, महेश कापरे, एज बट नॉट टेकन. इथे मात्र एज लागली का ते देखील पाहावं लागेल. जयेश थोडंसं आपल्याला ऍक्टिव्ह मोडच्या बाहेर दिसून येतोय. सिंगलवर समाधान मानावं लागेल. सिंगलला संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचेल ती आता मात्र 6 धावा. पहिली 2 षटकं तिथे प्रयत्न केला जाईल. 40 धावांचा प्रवास हा जो पल्ला गाठायचा आहे तिथे तुम्हाला पेशन्स देखील दाखवायचे आणि तुम्हाला आक्रमकता देखील दाखवायची, संयम देखील दाखवायचा आहे आणि त्याचबरोबर आक्रमकतेला देखील तुम्हाला अवतरित करायचं आहे. अजून एक 4 चेंडू शिल्लक असतील. संघाची धावसंख्या धावफलकावर 6 धावा. चांगली गोलंदाजी या पहिल्या 8 चेंडूंवर, कारण शेरे संघाला माहित आहे की आपल्याकडे ट्रम्प कार्ड आहे मिस्टर ओमकार तारमळे नावाचं. इथे मात्र रुपेश व्यापारी नितीनसाठी ऑफस्टिकच्या बाहेर चांगला चेंडू, चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो आणि चांगलं कलेक्शन. चांगल्या क्रिकेटचा नजराणा आपल्याला या चेंडूवर पाहायला मिळाला. म्हणून मित्रांनो, आपण सातत्यानं म्हणत असतो की नाही, या टेनिस क्रिकेट विश्वानं उभ्या विश्वाला का वेळ लावलं. ज्या टेनिस क्रिकेट विश्वाला अगदी घरातली लोक शिव्या घालायची, आज त्याच टेनिस क्रिकेट विश्वाची वर्ल्ड वाईड ग्लोबली इव्हेंट्स होताना पाहायला मिळतात. नॅशनल लेवलला खेळलं जातं, इंटरनॅशनल लेवलला खेळलं जातं. टेनिस क्रिकेटच्या फ्रँचायझीमध्ये स्थान मिळावं स्वप्न बाळगलं जातं. इथे मात्र चांगली गोलंदाजी, जी कमाल हर्षलनं केली पहिल्या डावामध्ये गोलंदाजी करताना, जी कमाल सलाम शेखनं केली. संत गतीच्या चेंडूचा वापर झाला आणि अपेक्षेच्या पल्ल्यात ज्या वेळेला एखादी गोष्ट घडते तिला पिक करणं, लॉफ्ट करणं, शॉट खेळणं, त्याला कनेक्शन करणं, मिडल ऑफ बॅट करणं, सगळं काठिण्य त्याच्या काठावर उभा आहे. जबरदस्त कमबॅक, पुनरागमन याला म्हणतात. नाव परी वॉरियर्स इन ऍक्टिव्ह मोड.
सफल झाले. इथे मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफला ओमकार तारमळे तिथे तैनात असेल. एकापेक्षा अधिक काही मिळणार नाही. या एका धावेनं 40 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असणाऱ्या साई स्टार अल्याणी या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजेच 8 धावा. कोणत्याही गोलंदाजानं लगातार 3 विकेट घेतल्या तर अभिषेक जोशी आणि विवेक डोंगरे यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालंय. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. कमाल, वाहा, अफलातून, लाजवाब, अप्रतिम आणि अतुलनीय या शब्दांचा वापर केला जाईल. अवे फ्रॉम बॉल, ईश्वरी यष्टी पासून दूर ठेवलेला चेंडू खाली राहिला. इथे मात्र निश्चित जयेशनं पाहिलं सातत्यानं डॉट बॉल आपल्याला बघायला मध्ये. यस, वाईट प्लस विकेट असेल. फॉर व्हॉट? वाईट साठी? ओके ओके. बॉलिंग साईडनं हा रिव्ह्यू घेतला गेला. तिसरे पंच राम पाटोळे सर याबाबतची शहानिशा करतील. आणि मी याच गोष्टीचा विचार करत होतो. 40 धावांचा पल्ला आहे. सलाम मागे आहे, अजून विजय मागे आहे. जयेश थोडासा आपल्याला बॅट पॅच मध्ये पाहायला मिळतोय. आणि अशा वेळेला ही स्वतःहून आत्महत्या म्हणता येईल. कारण नवीन बॅटरला जर मैदानावर येऊन द्यायचं असेल, मगापासून आपल्याला अपयश येत असेल, आपल्याला फटके खेळण्यासाठी अडचणी निर्माण होत असतील, कॉन्सन्ट्रेशन थोडंसं आपल्याला लूज वाटत असेल, किंवा मग अशामुळे जर आपलं मैदानावर असणं संघासाठी घातक ठरत असेल तर त्यावेळेला आपण स्वतःहून बाहेर गेलेलं बरं. हा गेमचा प्लॅनचा एक भाग असतो. आपण सातत्याने म्हणतो की नाही, क्रिकेट म्हणजे मैदानाच्या आत शारीरिक श्रमाला अवतरित करणारा शारीरिक हालचालींचा खेळ नाही आहे, तर त्याही पेक्षा जास्त तुमच्या मेंटॅलिटीला, तुमच्या बौद्धिक क्षमतेला, तुमच्या मेंटली कॅपॅसिटीला, तुमच्या बौद्धिक क्षमतेच्या प्रगल्भतेला आव्हान देणारा आणि ती मोजमाप करणारा खेळ आहे. आणि ज्याला हे सगळं मैदानाच्या आत जमतं ना, त्याला मात्र विजयाच्या शिखरावर अतिशय दिमाखदार, शानदार आणि डौलदार पद्धतीने विराजमान होता येतात. तिसरे पंच आणि यावेळेला मात्र रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय. दिस इज फेअर डिलिव्हरी. हा बॉल वाईड नसेल आणि इथे मात्र षटक देखील समाप्त झालेलं असेल. सॅक्रिफाईस केले मी म्हणेल ही विकेट. आपण याचबद्दल बोलत होतो की सातत्याने आपण म्हणतो आपला प्लॅन ए जर आपला कधी खराब झाला तर आपली तत्परता इतकी असली पाहिजे की आपला प्लॅन बी इन्स्टंटली रेडी असला पाहिजे. प्लॅन ए जयेश थोडासा मागे पाहायला मिळाला. 2 षटकं झाली, संघाची धावसंख्या झाली 8. विजयासाठी 12 चेंडू आणि 32 धावांची गरज. मॅच ऑन झाली आहे. 40 धावांच्या लक्ष्याला वाचवत असताना परिवॉरियर संघ बॅकफुटवरला पाहायला मिळत होता. माफ करा, 18 चेंडू 5 षटकांचा सामना आहे. 18 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. 5 षटकांचा सामना आहे. 2 षटकं झाली आहेत, 8 धावा झाल्यात, अजूनही 3 षटकं बाकी आहेत. 32 धावांची गरज आहे. 18 चेंडूंमध्ये या 32 धावा कराव्या लागतील आणि त्यासाठी 10.67 ची सरासरी, 10.5 पेक्षा अधिकची सरासरी आली आहे. या षटक क्रमांक 3 मध्ये ओमकार तारमळेनं या स्पर्धेमध्ये यंदाच्या हंगामात टेनिस क्रिकेट विश्वात जो फॉर्म कायम राहिलाय तो जर कीप केला तर मग मात्र अडचणी वाढतील. फर्स्ट बॉल ऑफ दिस थर्ड ओव्हर. हा वेळेला बाउन्सर, तिखट गोलंदाजी, आडलेनचा वापर, उंचपुरा गोलंदाज आहे. मनगटाच्या साह्यानं चेंडूला वेग प्राप्त करून देणारा हा गोलंदाज आहे. आणि या गोलंदाजाची क्षमता काय, गुडलेनवर त्या चेंडूला देखील एक्स्ट्रा बाउन्स देतोय, ज्याला आपण अनएक्सेप्टेड बाउन्स म्हणतो. अनपेक्षित उसळी ही सातत्यानं फलंदाजाच्या डोकेदुखीचं कारण ठरली आहे. डॉट बॉलनं सुरुवात केली आहे. ऑनफिल्ड अंपायर कडनं आमच्यापर्यंत काही निर्णय येत नाही तोपर्यंत त्याची घोषणा देखील आम्ही करू शकत नाही. 1 फॉर द ओव्हर. अंपायर रिव्ह्यू घेतला का? नाही, अंपायर रिव्ह्यू आलेलाच नाहीये. विकास वाद नाही घालायचा मित्र आपल्याला. चला सुद्धा आपली डिसिप्लिन दाखवा, त्यासाठी आपला संघ ओळखला जातो. विकास चला असू द्या. चला मॅचला सुरुवात करा. शहापूर मधल्या शिस्तबद्ध संघांमध्ये तुमचं नाव घेतलं जातं, त्यामुळे आर्ग्युमेंट नको मित्रा. डॉट बॉलला सुरुवात झाली आहे. बाउन्सरचा वापर या वेळेला करताना थोडासा विचार करावा लागेल ओमकारला. पण मी तेच म्हणत होतो की षटक क्रमांक 3 फार मोठ्या प्रमाणावर रिकी सर मला असं वाटतं मॅटर करणार असेल, भूमिका बजावणार हे षटक असेल. 18 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. पुढच्या 12 चेंडूंमधला प्रभास जर साई स्टार अल्याणी संघासाठी कठीण करायचा असेल तर षटक क्रमांक 4 आणि षटक क्रमांक 5 चा विचार तुर्तास तरी परिवॉरियर्स शेरे संघाला बाजूला ठेवावा लागेल. इथे मात्र विचार करावा लागेल षटक क्रमांक 3 चा. आणि ते षटक कोण घेऊन आलंय? टेनिस क्रिकेट विश्वामध्ये
ज्यांचं नाव सध्या दुमदुमत आहे, मिस्टर ओमकार तारमळे, मॅन फ्रॉम शेरे. हेअर वी गो विथ सेकंड बॉल ऑफ द थर्ड ओव्हर. यावेळेला मात्र जोरदार प्रहार अलॉंग दी कार्पेट. चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु नाही. विजय पष्टे यावेळेला इंटरेस्टेड नाही आहेत सेकंड रन साठी. सिंगल आली आहे आणि या सिंगलनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 9 धावा. समीकरण बदललंय. 16 चेंडू आणि विजया करता 31 धावांची गरज. येणारे 4 चेंडू महत्वाचे आहेत. 16चा विचार करण्याच्या अगोदर 12 उडवण्यासाठी ज्या 4 चेंडूंचा पल्ला गाठायचा आहे त्या 4 चेंडूंवर काय रणनीती पाहावी लागेल. संघर्षाचा दिव्य अग्नी या क्षणाला मैदानाच्या आत प्रज्वलित झालाय, कारण ही शर्यत कुणा दोन दुश्मनांमध्ये नाहीये. आम्ही कल्याणीकर चषक 2025च्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ कोणता या उत्तरासाठी लढत आहे. ट्रॅकर बॉल विजय पोस्टेच्या बॅटमधनं जोरदार तडाखा लॉंग ऑफला. कल्याणीकरांच्या आनंदाला उधाण देणारा चौकार. विजय पष्टेच्या बॅटमधनं हा चौकार आला आणि आता मात्र संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 13 धावा. समीकरण बदललंय. 15 चेंडू आणि विजया करता 27 धावांची गरज आहे. विजय पष्टे या फटक्यांसाठी जाणला जातो, या खेळीसाठी जाणला जातो. या खेळाडूला मॅचला वळण देणं माहित आहे. या खेळाडूला अडचणीच्या काळामध्ये संघाचा तारणहर्ता होणं माहित आहे. पण समोर ओमकार तारमळे आहे. ओमकार तारमळे भल्या भल्या दिग्गजांच्या विरोधात गाजलेला गोलंदाज. इथे मात्र नाही अचंबित करणारी डिलिव्हरी यावेळेला. विजय पष्टेच्या चौकाराला तोडीस तोड असं प्रत्युत्तर, तिखट प्रत्युत्तर या क्षणाला ओमकार तारमळेनं दिलंय. डॉट बॉल आलाय. समीकरण पुन्हा बदललं जाईल. 14 चेंडू आणि विजया करता 27 धावांची आवश्यकता. या स्पर्धेच्या निमित्तानं या समस्त शहापूर तालुक्याचा बुलंद आवाज. शहापूर भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष माननीय भास्कर शेठ जाधव साहेब यांचे ते शुभागमन झालेलं आहे. साहेबांचं मनापासून स्वागत. नाही विजय पष्टेच्या अगेन्स्ट वन मोर टाइम ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते, वेगावर स्वार होणारा हा गोलंदाज आहे. मधनात वेग, तेज, तर्रारता सातत्यानं गोलंदाजीमध्ये अवलंबित केलेला खेळाडू. आणि म्हणूनच रिकी सर ठाणे जिल्ह्याचा जो स्क्वॅड खऱ्या अर्थानं काल जो घोषित झाला परवा, तर जिथे डिस्ट्रिक्ट वाईज टेनिस क्रिकेटची बिग बॅश टुर्नामेंट आपण पाहणार आहोत, त्यामध्ये ठाणे जिल्ह्यात दिग्गजांच्या समवेत शहापूरचे 2 हिरे दिसणार आहेत. त्यातला एक बोरशेतीचा अर्जुन बांगर आणि शेरेगावचा सुपुत्र म्हणजेच ओमकार तारमळे, जो सध्या बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतो. लास्ट बॉल ऑफ दिस थर्ड ओव्हर. विजय पष्टेच्या विरोधात यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला हलक्यातनं याकरता की स्ट्राईक कीप करण्याच्या मोडमध्ये दिसत आहेत विजय पष्टे. 3 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आणि या पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर मी काय म्हणतोय, अपील बॉलिंग साइडनं अंपायरकडे केले. बॅटर्स आणि बॉलर्स आणि फिल्डर्स आपला आर्ग्युमेंट नको. पंच काय तो निर्णय घेतील. पंचांना वाटलं तुमची अपील तीन षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असणाऱ्या साई स्टार अल्याणी या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 14 धावा. आता समीकरण बदललं जाईल. 12 चेंडू आणि विजया करता 26 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू आणि 26 धावा. षटकामागे 13 धावा राखाव्या लागतील. सोपं होतं मित्रांनो. म्हणून सातत्यानं क्रिकेटमध्ये एक परिभाषा आहे. क्रिकेटमध्ये असं म्हणतात, जे प्रतिस्पर्धी संघासाठी सोपं असतं त्याला कठीण करा, जे कठीण असतं त्याला अशक्य करा. आणि एकदा की समोरच्यासाठी तुम्ही अशक्य केलं की तुमच्यापासून विजय दस्तूरखुद्द परमात्मा देखील हिरावू शकत नाही. पण आपल्यासाठी जे सोपं असतं ते सहज करा, जे सहज असतं ते सुलभ करा, जे सुलभ झालं त्याला साध्य करा, जे साध्य झालं की मग मात्र तुम्हाला विजयाच्या सिंहासनावर आरूढ होता येतं. हे बॅटल फार महत्वाचं असेल, कारण हे षटक महत्वाचं असेल. मयुरेश तारमळे 9वानं बॉलिंग ट्रॅक आणि समोर आहे विजय पष्टे. शहापूर क्रिकेट विश्वाचा बाहुबली म्हणून या खेळाडूला मानलं जातं. पहिला चेंडू 12 चेंडू 26 धावा. राईट आर्म अराउंड द विकेटचा मारा. सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. विजयचं जरी आपण पाहिलं अगदी
ज्याला म्हणतो ना की रेसच्या ताकदीवर मनगटाच्या जोरावर बॅकहँडचा वापर करून ताकदीवर फटके खेळणारा हा खेळाडू आहे. आणि अशा वेळेला अगदी वरच्या दिशेनं त्याचा बॅट फ्लो येतो, वरून बॅट स्विंग होताना आपल्याला पाहायला मिळते. खाली राहणारा चेंडू हा सातत्यानं विजय पष्ट आणि डोकेडुकीचा कारण ठरला. इथे मात्र गॅप शोधलाय. विजय पष्टच्या बॅटमधनं संजीवनी प्रदान करणारा कडक चौकार. या चौकारानं साई स्टार अल्याणी संघाची धावसंख्या धावफलकावर आता पाहायला मिळते 18 धावा. समीकरण बदललं जाईल. 10 चेंडू आणि विजया करता 22 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका या मॅच मध्ये एक वेगळं चित्र निर्माण करतोय. खरं तर विकेट गेल्या नाहीयेत. गोलंदाजी टिचून पाहायला मिळाली भूषण, रुपेश आणि ओमकारची. या षटकामध्ये मयुरेशला फार कमी धावा खर्च कराव्या लागतील जेणेकरून ओमकारला साथ देता येईल. इथे मात्र नाही. मी त्याच गोष्टीचा उल्लेख केला. सातत्यानं खाली राहणाऱ्या चेंडूवर विजयची तारांबळ उडते आणि इथे देखील तो झाला. आणखी एक सुंदर चेंडू. समीकरण पुन्हा बदलेल. 9 चेंडू विजया करता 22 धावांची गरज. पुढचा चेंडू इथे मात्र एज बट नॉट टेकन. संधी होती ती संधी गमावली गेली आहे आणि इथे बाद व्हावं लागेल नितीनला. भरवशाचा आणखी एक फलंदाज मैदानाच्या बाहेर निघेल. हा मोठा धक्का अल्याणी टीमला. या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्तानं सामन्याच्या निमित्तानं वीड उत्पादक संघाचे शहापूर तालुका अध्यक्ष माननीय दौलतजी पाटोळे साहेब यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. आज ही संपूर्ण स्पर्धा यांसारख्या अनेक दानशूर व्यक्तिमत्वांच्या या महत् व्यक्तिमत्वांच्या पाठिंब्याशिवाय खऱ्या अर्थानं ही यशस्वी होऊ शकली नसती. या सगळ्यांच्या सहकार्यामुळेच खऱ्या अर्थानं आम्ही अल्याणीकर चषक आज यशस्वीततेच्या पल्ल्यावर जाऊन खऱ्या अर्थानं क्रिकेट विश्वामध्ये स्वतःचं नाव अधोरेखित करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा माननीय दौलतजी पाटोळे साहेब यांचं मी मनापासून स्वागत करतो. पुढचा चेंडू इथे मात्र विजय पष्टेच्या बॅटमधनं पॉवरफुल गोलंदाजाच्या मनात धडकी भरवणारा हा ठोकळा आहे षटकार. त्याचबरोबर किनवली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष किनवली विभाग क्रिकेट. थँक्यू सो मच. या स्पर्धेच्या निमित्तानं किनवली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय किशोरजी विशे साहेब यांचे ते शुभागमन झालेलं आहे. साहेबांचं देखील आम्ही अल्याणीकर चषक 2025च्या वतीनं तमाम अल्याणीकरांच्या वतीनं मी शब्दसंधांनी मनपूर्वक स्वागत करतो. जबरदस्त बॅटल. हा षटकार आलाय. संघाची धावसंख्या झाली आहे 24 धावा. समीकरण बदललंय. 7 चेंडू आणि विजया करता 16 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 16 धावा. का सातत्यानं आपण पाहिलं विजय स्ट्राईक घेण्यामध्ये का इंटरेस्टेड राहिला. नितीनची विकेट गेली त्याला सॅक्रिफाईस का करायला लावलं. स्वतः मात्र खऱ्या अर्थानं खेळपट्टीवर का तग धरून राहिला. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं होती. कारण माहित होतं पहिली 3 षटकं ही शेरे संघाच्या बाजूने गेलेली आहेत आणि जर आपल्याला आक्रमण करायचं असेल, आपल्याला पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगत जर भरायची असेल तर या षटक क्रमांक 4 मध्ये हल्ला चढवणं आवश्यक. आणि हल्ला चढवायचा असेल तर मग मात्र स्ट्रायकिंग एंडला विजय पष्ट नावाचं वादळ हे उभं राहणं अत्यंत गरजेचं आहे. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. आता मात्र या चेंडूवर सगळ्यांच्या नजरा खेळलेल्या. इथे मात्र पुन्हा एकदा ऑफसाईडला लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये ओमकार तिथे मात्र तैनात असेल. पुन्हा स्ट्राईक केली गेली आहे. षटक देखील समाप्त झालंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असणाऱ्या साई स्टार अल्याणी या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 25 धावा. आणि आता समीकरण बदललं जाईल. 6 चेंडू विजया करता 15 धावांची आवश्यकता. पाठलाग अनिवार्य हा या स्पर्धेचा नियम. चेसिंग कंपल्सरी हा या स्पर्धेचा नियम आहे. आणि आता बॉलिंग मार्कवर निश्चितपणानं आपल्याला ओमकार तारमळे पाहायला मिळेल.
सूत्र फार कठीण आहेत, परंतु मित्रांनो असं आपण नेहमी म्हणत असतो की क्रिकेटच्या मैदानात सहजपणे मिळवलेला विजय केवळ तुमच्या नावावरच्या विजयाची गणित वाढवत असतो, आकडे वाढवत असतो, पण फार मोठ्या संघर्षानंतर ज्या वेळेला तुम्ही विजय मिळवता किंबहुना पराभूत होता, पण त्यावेळेला तुमच्या खेळाचं कौतुक होतं, तुमच्या क्षमतेचं कौतुक होतं आणि तुमच्या रक्तात भिनलेल्या क्रिकेट नावाच्या खेळाचं खऱ्या अर्थानं तमाम क्रिकेट विश्वाला दर्शन होतं. 6-15चा संघर्ष. आम्ही कल्याणकर चषक 2025च्या फायनल फेरीमध्ये, अंतिम फेरीमध्ये धडक मारणारा पहिला संघ कोणता या अनुत्तरित प्रश्नाचं उत्तर मिळवण्याकरता छत्रपती श्री शिवाजी महाराज क्रीडांगणावर रंगलेला हा क्रिकेटचा महारणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. शहापूर तालुक्यातील टेनिस क्रिकेट विश्वातील 2 दिग्गज या शेवटच्या 6 चेंडूंमध्ये एकमेकांच्या समोर उभं टाकतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल. 6-15ची ही फाईट. एकीकडे गोलंदाजांचा कर्दनकाळ समजला जाणारा शहापूरचा बाहुबली विजय पष्टे, तर बॉलिंग मार्कवर यावेळेला शेरे गावची स्पीड गन, फलंदाजांचा यमराज, सध्या ठाणे जिल्हा नव्हे तर हिंदुस्थानच्या टेनिस क्रिकेट विश्वात ज्याचा दबदबा आहे असं नाव ओमकार तारमळे. 2 दिग्गज आमने सामने. 6-15ची गरज. पहिला चेंडू इथे संधी सुटली आहे, संधी गमावली आहे. ओमकारच्या चेहऱ्यावर या क्षणाला प्रश्न आहे तारांकित स्वरूपातला, मी करू तरी आणखी काय करू. कारण आता मिस्टर 360 ज्याला मैदानाच्या कोणत्याही कोनमध्ये कोणत्याही दिशेला फटके खेळता येतात असा क्षमतावान खेळाडू सलाम शेख स्ट्रायकिंग एंडला. विजय पष्टेला जीवनदान मिळालं. जिथे मात्र डॉट बॉल आला असता तिथं सिंगल खर्च झाली आहे. समीकरण बदललंय. संघाची धावसंख्या झाली आहे 26 धावा. 5 चेंडू विजया करता 14 धावांची आवश्यकता. मैदानावर हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. मैदानावरच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये धुळीचे कण वादळाच्या स्वरूपात आभाळाशी दिगूज करण्याचा प्रयत्न करतायत, पण या क्षणाला निसर्गात काय घडतंय, वातावरणात काय घडतंय यापेक्षा छत्रपती श्री शिवाजी महाराज क्रीडांगणावर या सेमीफायनलच्या थरारमध्ये एकीकडनं शेरेगाव तर दुसरीकडनं अल्याणी गावातले 2 दिग्गज पुन्हा आमने सामने. 5 चेंडू विजया करता 14 धावांची आवश्यकता. सलाम सलाम यावेळेला ऑन साइडला लेफ्ट करण्याचा प्रयत्न होता आणि बॅकवर्ड स्क्वेअरला अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतो. दुसरा धावेचा प्रयत्न कॉल केलाय परंतु नाही. विजय पष्टे जर आज वेगळ्या पद्धतीने खेळतात, कदाचित फिनिश करण्याचा विचार आहे. मॅच विनिंग फटक्यांच्या द्वारे ओमकारच्या विरोधात त्याच्या या तोफखान्याचा सामना करण्याची मनोमन इच्छा आहे विजय पष्टेची. सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या झाली आहे 27 धावा. समीकरण बदललंय. 4 चेंडू 13 धावांची आवश्यकता. इथं मात्र एक मोठा फटका या मॅच मध्ये सगळं चित्र पलटवू शकतो का आणि ते खेळण्याची क्षमता असणारा विजय पष्टे समोर आहे. ओमकार तारमळेच्या विरोधात आक्रमण होईल का. नेक्स्ट बॉल. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात असेल. एक धावा निघाली. पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. कॉल बरोबर आहे. ऍक्सेप्ट देखील केला. या 2 धावा. 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल 29-29. 2 वर 9 29 धावा. समीकरण बदललंय. 3 चेंडू आणि विजया करता 11 धावांची गरज आहे. जबरदस्त क्रिकेटचा नजराणा मैदानाच्या आत. आज अल्याणीकर आणि शेरेकर सपोर्टर्स, समर्थक, पाठिंबे, पाठीराखे या सगळ्यांची गर्दी आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळते. कारण समीकरण आहे 3 चेंडू आणि विजया करता 11 धावांची गरज. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला बाहुबली विजय पष्टे. यावेळेला मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु नाही नाही नाही. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ओमकार नावाची दखल घ्यायला भाग पाडणारा या खेळाडूच्या विरोधात लॉफ्ट करणं इतकं सोपं नाहीये. डोळ्याच्या पापण्या लावण्याच्या अगोदर, झाकण्याच्या अगोदर, मिटून उघडण्याच्या अगोदर चेंडू ट्रॅव्हल करण्याचा वेग इतका जबरदस्त आहे, भयानक आहे. मैदानात हुकुमात अधिराज्य दादागिरी गाजवली आहे. 2 चेंडू आणि 11 धावांची गरज. लगातार 2 षटकार जर विजय पष्टेनं खेचले तर निलेश वाळिंबे यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक विजय पष्टेला दिलं जाईल. 2 चेंडू आणि विजया करता 11 धावांची आवश्यकता आहे.
2 चेंडू आणि 11 धावा. हा चेंडू महत्वाचा असेल. निश्चित अनेकांचं म्हणणं आहे या चेंडू डॉट निघाल्यानंतर ओमकार पुन्हा मारून देणार नाही, पण या चेंडूवर जर षटकार आला तर मग मात्र विजय नावाची रण मशीन रंगात एकदा आली ना की मग त्यावेळेचं चित्र फार वेगळं असतं. 2 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. काय जबरदस्त सामना आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळतोय आणि यापेक्षा सेमीफायनल तुम्ही वेगळे काय अपेक्षित करू शकता. शरीर संघ आता मात्र ऍक्टिव्ह मोड मध्ये पाहायला मिळतो. चला चला अजून आपल्याला हे 2 सामने, आणखी एक सेमीफायनल आणि एक फायनल आपल्याला खेळवायचे. 2 चेंडू 11 धावा. सुरुवात केली का परंतु नाही. काय जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा नजरा या क्षणाला पेश केलाय. फटका सुंदर होता, ऑलमोस्ट षटकाराच्या पल्ल्याड होता, पण समर्पण कशाला म्हणतात. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. आमचे मार्गदर्शक सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी, याच परिसराचं एक बुलंद नेतृत्व आमचे आदरणीय सावंत मेजर काका या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं अल्लानी ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. ज्यांच्या माध्यमातून ज्या सुंदर सुंदर फ्लावर्स आपल्याला समोर पाहायला मिळत आहेत, ज्या फुलदाण्या आपण पाहत आहे, त्यांच्या माध्यमातून आम्हाला सुपूर्द झाल्यात. आलेल्या प्रत्येक पाहुण्यासाठी त्यांच्या माध्यमातून ही एक सुंदर फुलांची आरास त्यांच्या घरी जाईल आणि निश्चित त्यांच्या कुटुंबियांसाठी सप्रेम भेट आदरणीय सावंत मेजर यांच्या माध्यमातून आम्हाला सुपूर्द झाली आहे. अल्लानी ग्रामस्थांच्या वतीनं आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स सन्माननीय अमरजी राऊत सर. निश्चित ज्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला या मैदानात पाहायला मिळतं, आज अंतिम दिवशी देखील अगदी प्राणपणानं मैदानाच्या आत, म्हणून मी मगाशी म्हटलं ना, जिंकण्याची ईर्ष्या तुमच्या मनामध्ये, तुमच्या उरामध्ये एकदा पेट धरून बसली ना की मग आजूबाजूला काय घडतं या सगळ्यांच्या बाबतीतलं एक वेगळं चित्र पाहायला मिळतं. 1 चेंडू आणि विजया करता 9 धावांची गरज. 1 चेंडू आणि 9 धावा. समोर सलाम शेख आहे. विजयच्या त्या चेंडूवर जर त्या लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकानं रितेशनं जर तिथे, आणि आज वाढदिवस देखील आहे रितेशचा, स्वतःला दिलेला गिफ्ट आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही जर संघानं फायनल मध्ये एंटर केला. 1 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. इथे नाही आम्ही अल्याणीकर चषक 2025च्या या रणसंग्रामात फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरलाय परिवॉरियर्स शेरे. माननीय मेजर आप्पा फोडेसर यांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. या परिसराचं लेजेंडरी व्यक्तिमत्व आहे. मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. चला स्पीडअप करा. सेलू मातावर विनंती आहे आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. मैदान सोडा शेरेकर, आपल्याला फायनल खेळायची आहे. वी हॅव टू प्ले मेगा फिनाले. शेरेकर लवकर बाहेर या ठिकाणी वर्ल्ड संघ मैदानावरती एंटर होतोय. चला आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि दिंगदांग पलटोली आपण आपलं सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. सुमनाजी, यानंतर या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, या सामन्याचा सामनावीर, जबरदस्त फलंदाजी आणि त्याचबरोबर जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन करणारा ओमकार तारमळे ठरलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, या सामन्याचा सामनावीर. मी ओमकारला विनंती करतो की आपण यायचंय आपल्या प्लेअर ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. त्यानंतर आपण वळूयात या व्यासपीठावर जिथे उपस्थित असतील भारतीय जनता पक्षाचे शहापूर तालुका अध्यक्ष माननीय भास्करजी जाधव साहेब. मी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅचच्या पुरस्काराचं आपण हे वितरण करावं. जबरदस्त खेळाडू ओमकार, आपल्या शहापूरकरांसाठी सातत्यानं अभिमान वाटावा अशी कामगिरी ओमकारच्या माध्यमातून केली जाते. मी रितेशला विनंती करतो की आपण ओमकारनं ही जी प्लेअर ऑफ द मॅचची जी ट्रॉफी आहे, हे जे काही मेडल आहे प्लेअर ऑफ द मॅच, ते षटकार डिफेंड करणाऱ्या रितेशला इथे बहाल केलंय आणि ती रितेशला द्यायला सांगितलं. रितेश या. भारतीय जनता पक्षाचे शहापूर तालुका अध्यक्ष माननीय भास्करजी जाधव साहेब यांचा आपण हा विशेष सन्मान, यांच्या शुभ हस्ते आपण हा प्लेअर ऑफ द मॅचचा सन्मान इथे करत आहोत. संघमालक रमेशजी डोंगरे यांच्याकडनं
ओमकारजी तारमळे यांना 500 रुपयांचं कॅश प्राइज आणि रितेश डोंगरे यांना देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज इथं आलेलं आहे. मनापासून अभिनंदन. आणि यानंतर हा विशेष सन्मान आपण इथे करत आहोत. त्यानंतर मी बळीरामजी वाळिंबे आणि सतीशजी सापळे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आजच्या या संपूर्ण सोहळ्याकरता प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले भारतीय जनता पक्षाचे शहापूर तालुका अध्यक्ष माननीय भास्करजी जाधव साहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. बळीरामजी वाळिंबे आणि सतीशजी सापळे साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते अशा कार्यक्रमाचे मुख्य अतिथी भास्करजी जाधव यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. मनीषजी जोशी कुठे असतील त्यांनी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा. मनीषजी जोशी आता प्रचंड आनंदात असतील, त्यामुळे आज सगळ्या रिक्वेस्ट देखील त्यांच्या मान्य केल्या जातील. शेलू सर आपण शेलू संघ आपण लगेच फिल्डिंग सजवून घ्या. यानंतर शेलू माता भारतीय जनता पक्षाचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे सरचिटणीस माननीय कमलाकरजी घरत साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी सोमनाथजी खाडे आणि दिलीपजी मोरे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते भारतीय जनता पक्ष ठाणे ग्रामीणचे सरचिटणीस माननीय सोमनाथजी खाडे आणि दिलीपजी मोरे यांच्या शुभ हस्ते कमलाकरजी घरत यांचा आपण आज सन्मान करत आहोत. भारतीय जनता पक्ष ठाणे ग्रामीणचे सरचिटणीस कमलाकरजी घरत साहेब यांचा हा विशेष सन्मान आपण यावेळेला पार पाडत आहोत. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे विभाग अध्यक्ष माननीय योगेशजी ठाकरे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी मिलिंद वाळिंबे आणि निलेश वाळिंबे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते भारतीय जनता पक्षाचे विभाग अध्यक्ष योगेशजी ठाकरे यांचा यथोचित सन्मान आणि त्याचबरोबर या स्पर्धेच्या वतीनं त्यांचं स्वागत आपण यावेळेला करत आहोत. त्यानंतर अल्याणी गावचे माजी उपसरपंच बळीरामजी वाळिंबे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी सोमनाथ खाडे यांना विनंती करतो. झालं काय? धन्यवाद. मंचावरती उमदा व्यक्तिमत्व उपस्थित